मनाली न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय सकाळच्या बातम्या। सकाळचे 8 वाजले आहेत। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे अवघ्या 4 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे आणि खरेदीसाठी आजचा अखेरचा हा रविवार असल्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। मात्र सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे हार्बर आणि ठाणे वाशी नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे। तर ठाणे वाशी नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी येथून चुनाभट्टी वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11:40 ते संध्याकाळी 4:40 आणि चुनाभट्टी वांद्रे सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत। आणि आता बातमी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। तर या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येते। मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर हा निर्णय लागू असणार आहे। तर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते आणि त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर केलाय। तर टोल माफीच्या सवलतीसाठी पासेस स्टिकर्स पोलीस परिवहन विभागाकडे उपलब्ध आहेत। जुन्या मार्गाने जाताना म्हणजे हल्ली पण मी जाऊन आलो तर खूप त्रास आहे आणि स्पेशली खड्ड्यांचा जो त्रास आहे, रस्ते ऑलमोस्ट नाहीच आहेत। त्याच्यामुळे जर खालून गेलो तर त्रास तर होतोच आणि एक्सप्रेस हायवे कोल्हापूरपर्यंत खूप चांगला आणि मार्ग खूप चांगला असल्यामुळे फटाफट कापला पण जातो, पण तो जो एक टोलचा त्रास होता तो सरकारने माफ केल्यामुळे खूप कमी झालेला। तर आता बातमी ती म्हणजे मुंबईमधील प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मंडपात आगमन झालंय। तर दुपारी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला। मुंबईमधल्या कानाकोपऱ्यातून तरुणाई या आगमन सोहळ्यात सहभागी झाली होती। कोरोनानंतर आता निर्बंधाविना गणेशोत्सव होत असल्यामुळे मुंबईकरांचा उत्साह या आगमन सोहळ्यात पाहायला मिळाला। गणेश भक्तांच्या गर्दीने रस्ते अगदी फुलून गेले होते। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यामध्ये भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला होता। सगळीकडे गणेश भक्तांची गर्दी दिसून आली। याच वेळेस गणेश आगमन मार्गावर एक ॲम्ब्युलन्स देखील आली। चिंतामणीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी समन्वय साधत या ॲम्ब्युलन्सला मार्ग काढून दिला। तर चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यामध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याचं समोर आलं। काळाचौकी पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे। तर मुंबईमधील नॅशनल पार्कच्या हद्दीपासून 1 किलोमीटर क्षेत्रात नव्या बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इको सेन्सिटिव्ह झोन समितीने हे आदेश जारी केले आहेत। या प्रकरणी पालिकांसह नगरपालिका, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नव्या बांधकामांच्या परवानग्या रद्द होणार आहेत। संपूर्ण काश्मीरा, दहिसर, चेकनाका ते घोडबंदर मार्गावरील चेणे गावापर्यंत ही बंदी लागू राहणार आहे। उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सेक्टर 93A येथील सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडून टाकण्यात येणार आहेत। ट्विन टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण झाली असून एडिफाय इंजिनिअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलंय। स्फोटकांच्या मदतीने अवघ्या 3 मिनिटांमध्ये एपेक्स आणि सायन नावाचे हे 2 टॉवर्स जमीनदोस्त होतील। विशेष म्हणजे 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत त्याचा ढिगारा तयार होणार आहे। तर हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळही पसरेल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आलेले आहेत।
याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलेलं आहे. तर जमीनदोस्त होणारी देशातली ही पहिली उंच इमारत असणार आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. जे 32 मजली टॉवर्स आज पाडले जाणार आहेत, हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं टॉवर जमीनदोस्त करण्यात येतील. बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडवत हे टॉवर उभारण्यात आले. तर सुपरटेक बिल्डरकडून टॉवरचं बांधकाम झालेलं आहे. 32 मजल्यांचे टॉवर पाडण्याची देशातली ही पहिलीच घटना असणार आहे. कारवाई दरम्यान परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ड्रोन उडवण्यावर या संपूर्ण परिसरात बंदी घालण्यात आली आहे. तर भटक्या कुत्र्यांनाही स्थलांतरित करण्यात आलं आहे. आणि 80,000 टन मलबा निर्माण होणार आहे हे टॉवर जमीनदोस्त झाल्यावर. आणि यानंतर बातमी पुण्यातली आहे, ती म्हणजे पुण्यात रिक्षा भाडे दरामध्ये 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर आता पुणेकरांना 21 ऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 सप्टेंबर पासून ही नवीन भाडेवाढ लागू होणार आहे. रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं भाडेवाढ करण्यासंदर्भात आदेश दिलेत. तर शिंदे सरकार आज जरी नाही तरी उद्या कोसळेल आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका लागतील असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलंय. पक्षाच्या विरोधी मतदान करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई अपेक्षित आहे. तर देशात न्याय आणि कायदा शिल्लक राहिला असेल तर त्या पद्धतीनं निर्णय येईल. मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका काय येतोय यावर सगळं काही अवलंबून असल्याचं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील बुलढाणा दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय. तर जयंत पाटलांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. शिंदे सरकार आज नाही तर उद्या तरी नक्की कोसळेल हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. आणि त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना पेव फुटलाय. पक्षाच्या विरोधी मतदान करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई अपेक्षित आहे आणि देशात न्याय आणि कायदा शिल्लक राहिला असेल तर त्या पद्धतीनं निर्णय येईल. मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका काय येतोय यावर सगळं काही अवलंबून असल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान जयंत पाटील बुलढाणा दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे. तर शिंदे सरकारच्या कार्यकाळात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनानं वेग घेतला आणि सत्तांतरानंतर राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 94.37% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि त्यामुळे बुलेट ट्रेनच्या एकूण भूसंपादनाचा टक्का वधारलेला असून या प्रकल्पाचे भूसंपादन 97.47% पर्यंत पोहोचले. सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारनं मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. तर बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील एकूण 433.82 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे आणि त्यापैकी 407 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्याचं NHSRCL अधिकाऱ्यांनी सांगितले. आणि आज सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे अर्थातच आशिया चषकमध्ये आज भारत आणि पाकिस्तान दुबईच्या मैदानात आमने सामने असणार आहे. केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेट प्रेमींना देखील या महामुकाबल्याची उत्सुकता लागली आहे. भारताची मजबूत बॅटिंग लाईनअप विरुद्ध पाकिस्तानी बॉलर्स असा हा सामना रंगणार आहे. तसंच भारताला T20 विश्वचषकातल्या पराभवाचा वचपा काढण्याची ही नामी संधी असणार आहे. तर आज संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
यानंतर बातमी ती म्हणजे भारतात तयार झालेल्या हलक्या लढाऊ विमान तेजसला जगभरातून आता मागणी वाढू लागली आहे. हे विमान आपल्याला हवाई दलासाठी खरेदी करण्याकरता मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना हे 4 देश उत्सुक आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे 4ही देश डॉलर्स ऐवजी भारतीय रुपयांच्या स्वरूपात पैसे देऊन तेजस विमान खरेदी करण्यास उत्सुक आहेत. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 2 दिवसांच्या अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात तेजस या लढाऊ विमानाबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चाही झाली. हलक्या वजनाची लढाऊ विमानं बॉम्ब हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले, रॉकेट हल्ले करण्यासाठी वापरली जातात आणि एकदा इंधन भरून दीर्घकाळ न थांबता उड्डाण करण्याची क्षमता, वेग, सोपी हाताळणी आणि स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य यामुळे तेजस हे हलक्या वजनाचं लढाऊ विमान अतिशय प्रभावी झालंय. आणि आता बातमी ती म्हणजे टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिच्या मृत्यू प्रकरणी गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत. गोवा पोलिसांनी आणखी एका ड्रग पेडररला अटक केली आहे. रामा मांद्रेकर असं या ड्रग पेडररचं नाव आहे. याआधी पोलिसांनी सोनाली फोगाटचा पीएस सुधीर सांगवान, सुखविंदर सिंग, कर्ली क्लबचा मालक आणि एक ड्रग पेडररवर कारवाई केली आहे. सोनालीसोबत त्या क्लबमध्ये तिचा पीए, मित्र आणि आणखी 2 महिलाही होत्या. तसंच सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिला क्लबमधून हॉटेलवर नेण्यात आलं होतं. तो कॅब ड्रायव्हर, तिथून तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं. तो दुसरा कॅब ड्रायव्हर यांची देखील चौकशी केली जाणार आहे. आणि यानंतर आपण पाहणार आहोत राज्यातल्या आणि देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात नजर टाकूयात स्पीड न्यूजवर. गणेशोत्सवानिमित्तानं यंदा कोकणात जाणाऱ्यांची संख्या गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत अधिक असून सुमारे 1.5 लाखांहून अधिक जण कोकणात रवाना होणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली आहे. एसटी गाड्यांची मागणी यावेळेस वाढली असून आज 1241हून अधिक गाड्या कोकणासाठी सुटणार आहेत. तर गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड पोलीस आता सज्ज झालेत. खारपाडा ते पोलादपूर पर्यंत एकूण 10 ठिकाणी विशेष पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना मुंबई पालिकेनं खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोल्ड मिक्स तंत्रज्ञान अपयशी ठरल्यामुळे रस्ते विभागानं आता रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट पद्धत आणली असून त्याने रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत. तर MMRDAच्या ठाणे रायगडमधील भाडेतत्वावरील गृहप्रकल्पामधील गिरणी कामगारांच्या 2521 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सोडतीची संपूर्ण तयारी झालेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळण्याची प्रतीक्षा आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2016च्या सोडतीतील गोरेगाव पत्राचा प्रकल्पामधील 306 घरांच्या विजेत्यांची घराची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. मंडळानं 306 घरांचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निविदा मागवल्यात आणि त्यानुसार पुढील 2 महिन्यांमध्ये कामाला सुरुवात करून विजेत्यांना घराचा ताबा देण्याचं मंडळाचं नियोजन आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मार्गिकेतील दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं MMRDAचे उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार दुसऱ्या टप्प्याच्या कामाला आता वेग देण्यात आलाय आणि पुढील आठवड्यात चाचणी घेण्यात येणार आहे. तर गोकुळ दूध संघाच्या सभेपूर्वी गाईच्या दूध दरात 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लिटर मागे 31 रुपये मिळणार आहेत. गोकुळ दूध संघानं शेतकऱ्यांना भेट दिली आहे. एकेकाळी मुंबई आणि ठाण्यातील सहकार क्षेत्रातील आघाडीची आणि यशस्वी बँक असलेल्या सिटी कोऑपरेटिव्ह बँकेची स्थिती सध्या बिकट झालेली असून या बँकेवर RBIनं अनेक निर्बंध लादलेले आहेत. तर या बँकेच्या हजारो ठेवीदार आणि शेअर्स होल्डर्स यांच्या भवितव्यासाठी या बँकेचं लघुवित्त बँकेत रूपांतर करण्यासाठी धनवर्षा ग्रुप प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या
रिझर्व्ह बँकेच्या परवानगीसाठी धनवर्षा ग्रुपकडून प्रयत्न केले जात आहेत. महावितरणाच्या 50% अधिक वीजहानी असलेल्या फिडरवरील वीजगळतीचं प्रमाण हे कमी करण्यासाठी आता धडक मोहीम राबवण्यात सुरुवात झाली आहे. सध्या महावितरणाच्या 16 परिमंडळामधील 2300 फिडरवर वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई, नादुरुस्त मीटर बदलणं आणि कॉम्पेन्सेटर बसवण्याचं काम सुरू आहे. तर राज्यात पावसानं उघडीप दिलेली असली तरी काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. आज विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. विदर्भामधील सगळ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट असून मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात देखील आज येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच ते विविध विकास कामांची पाहणी करतायत. सकाळी 9 वाजता विद्याप्रतिष्ठान इथं मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जनता दरबारही आयोजित करण्यात आलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघातांची संख्या सातत्यानं वाढतीये. तर या अपघातग्रस्तांसाठी लोणावळ्यातील वलवण कुसगाव टोलनाक्याजवळील जागेमध्ये ट्रॉमा केअर सेंटर उभारावं अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे. जखमींना वेळेत योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो, त्या दृष्टीनं ही मागणी करण्यात येते. कोल्हापुरात पन्हाळा हिल हॅप मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आणि या स्पर्धेमध्ये सुमारे 1500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय. पन्हाळा बचाव हे बोधवाक्य घेऊन ही स्पर्धा पार पडली. तर ऐतिहासिक पन्हाळगडाच्या निसर्गरम्य वातावरणात या स्पर्धेचा ट्रॅक होता. रस्त्यावर थुंकणाऱ्यांसह सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेनं 5 महिन्यांनी पुन्हा एकदा मुंबईत क्लीनअप मार्शल नेमण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. मात्र नव्यानं नेमल्या जाणाऱ्या क्लीनअप मार्शलना दंड वसूल करण्याचा अधिकार देण्यात येणार नसून आता दंड केवळ ऑनलाईन भरण्यासाठी सुविधा निर्माण केली जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. मन की बात या माध्यमातून ते संवाद साधतील. मन की बातचा हा 92वा भाग आहे आणि सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम पार पडणार आहे. आजच्या मन की बात मध्ये पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं भवितव्य आणि नव्या अध्यक्षांबाबत प्रश्नचिन्ह असताना एक मोठी बातमी समोर आली. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष आणि पक्षाच्या पुढील अध्यक्षांच्या निवडीच्या तारखांवर विचार मंथन होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षानं एआयसीसी महासचिव, पीसीसी अध्यक्ष आणि भारत जोडो यात्रेच्या राज्य समन्वयकांची 29 ऑगस्ट रोजी काँग्रेस मुख्यालयात बैठक बोलावली आहे. तर ही यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू होणार आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये संपेल. काँग्रेसची तब्बल 50 वर्षांची साथ सोडल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नवीन पक्ष स्थापण्याच्या तयारीत आहेत. तर येत्या पंधरवड्यात जम्मू काश्मीरमध्ये या पक्षाची शाखा कार्यान्वित होणार असल्याची माहिती आझाद यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे जम्मू काश्मीरचे माजी प्रदेश उपाध्यक्ष GM सरुरी यांनी दिली आहे. तर भारताची पहिली हाय स्पीड ट्रेन वंदे भारतनं आपल्या चाचणीत नवा विक्रम रचलाय. चाचणीमध्ये वंदे भारत ट्रेननं 180 किलोमीटर प्रति तास इतका वेग गाठलाय. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनच्या चाचणीचा एक व्हिडिओ शेअर केला. अहमदाबादमधील साबरमती नदीवरील अटल पुलाची उभारणी पूर्ण झाली आहे. तर या पुलाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलंय. विशेष म्हणजे उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर अटल पुलाची छायाचित्र देखील शेअर केली आहे.
जयललिता यांचे 5 डिसेंबर रोजी 2016ला निधन झालं होतं. जयललिता यांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अरुमुघस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तर या आयोगानं आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्याकडे अहवाल सादर केलाय. तर या अहवालात नेमकं काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. पाटणामधील एका इंजिनियरच्या घरात घबाड सापडले. घरामध्ये इतक्या नोटा होत्या की अधिकारी नोटा मोजून दमल्याची घटना समोर आली आहे. संजय कुमार राय असं या इंजिनियरचं नाव आहे आणि ते बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात आहेत. तर त्यांच्या घरातून सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये शतकातील महापूर आलेला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे पूर आलाय आणि आतापर्यंत लहान मुलांसह जवळपास 1000 जणांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे आणि यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. आशिया कप स्पर्धेला सुरुवात झालेली असून सगळ्यांच्या नजरा आता या 28 ऑगस्ट म्हणजे आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याकडे आहेत आणि इतर सामन्यांच्या तुलनेत भारत पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यांची तिकीटं ही सगळ्यात महागडी आहेत. मात्र तरी देखील या सामन्याची सगळी तिकीटं केवळ अर्धा तासात खरेदी करण्यात आली आहेत. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ UAE मध्ये दाखल झाल्यापासून भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या चाहत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातच आता भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ समोर आलाय. भारताची स्टार महिला क्रिकेटपटू मिताली राजनं भाजप अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर मिताली राज आता राजकारणात प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आले. तर भारतात प्रो कबड्डी लीगच्या 9व्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होतीये. या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया 5-6 ऑगस्ट रोजी पार पडली आहे. मात्र यंदा स्टार खेळाडू खेळणार नसल्यानं चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. तर अभिनेता विजय देवरकोंडाची प्रमुख भूमिका असलेल्या लायगर सिनेमानं अनपेक्षित कमाई केली आहे. सिनेमानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 33.12 कोटींची कमाई केली आणि पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत जवळपास 50% घसरण झाली आहे. तर ब्रह्मास्त्र सिनेमासाठी सहकार्य केल्याबद्दल अयान मुखर्जीनं खास पोस्ट शेअर केली आहे आणि सगळ्या सेलिब्रिटींचे सुद्धा आभार मानलेत. हैदराबादमध्ये या सिनेमाचं प्रमोशन होणार आहे आणि तेलुगू सुपरस्टार NTR हजेरी लावणार असल्यानं अयाननं NTRचे विशेष आभार मानले. आणि या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, YouTube आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.